नमस्कार मित्रांनो आणि माता भगिनींनो, तुमच्या फोनमध्ये जर सिग्नल प्रॉब्लेम येत असेल, सिग्नल मिळत नसतील तुमच्या फोनला किंवा जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम आहे ते येत असतील वारंवार, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन काही शॉपिंग करत असाल किंवा ऑनलाईन गेम खेळत असताल, ऑनलाईन काही वर्क करत असताल किंवा कुणाला फोन करायचा आहे म्हणजे कॉल करायचा आहे किंवा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे किंवा जे UPI पेमेंट असतं ते तुम्ही बघत असाल खूप साऱ्या लोकांना याची प्रॉब्लेम येत असते, नेटवर्क प्रॉब्लेम. कारण की जे UPI पेमेंट करण्यासाठी गेले असतात त्यांच्या फोनमध्ये सिग्नलच मिळत नसतं. ही सगळी झंझट BSNLने दूर केलेली आहे. BSNLचा मेगा प्लॅन आलेला आहे. आता नेटवर्क प्रॉब्लेम दूर झालेली आहे. तुम्हाला आता कुठलीही अडचण जाणार नाही. बिना नेटवर्क सिग्नलचं तुम्ही हे सर्व कामे करू शकणार आहात. त्यामध्ये तुम्ही कॉल पण करू शकणार आहात, मेसेज आणि UPI पेमेंटसुद्धा करू शकणार आहात. ते कसं ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या प्लॅनची सर्व माहिती जाणून घेण्याआधी आपण एक गोष्ट जाणून घेऊया की आपल्या मोबाईल फोनमध्ये जे सिग्नल्स येत असतात, नेटवर्क सिग्नल्स येत असतात, ते तुमच्या फोनमध्ये कसे मिळतात हे मी तुम्हाला सांगतो. ज्या ठिकाणी कंपनीचे टावर असतात आणि ज्या कंपनीचे सिम तुमच्या मोबाईलमध्ये असतात, त्या कंपनीचे जे टावर तिथून तेवढ्यात उभारल्या जात असतात, त्याच ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये सिग्नल येत असतात. म्हणजे ज्या ठिकाणी टावर असतील त्या टावरपासून लगभग 3 किलोमीटरच्या आत तुम्हाला हे सिग्नल्स मिळत असतात. त्यानंतर पुढे जर कुठे आणखीन त्यांचं टावर असलं तर त्या टावरवरून ते सिग्नल तुम्हाला मिळत असतात. म्हणजे एकाच टावरवरून तुम्हाला सिग्नल पूर्ण ठिकाणी मिळत नसतात, तर कंपनीचे वेगवेगळ्या ठिकाणी जे टावर उभारण्यात आलेले असतात त्या टावरवरूनच तुम्हाला सिग्नल मिळत असतात. पण टावरची जी क्षमता असते ते 3 किलोमीटरच्या पर्यंतच फक्त असते. 3 किलोमीटरनंतर तुम्हाला त्या टावरवरून सिग्नल मिळत नसतात. मग पुढचं जे टावर असते कंपनीचं, त्या टावरवरून तुम्हाला सिग्नल मिळत असतात. तर ही असते ती कनेक्टिव्हिटी जी की टावरवरून तुम्हाला मिळत राहत असते. आणि अशा ठिकठिकाणी त्या कंपनीचे जे टावर उभारल्याने तुम्हाला अविरत हे जे सिग्नल असतात हे मिळत असतात. परंतु कधीकधी काय होते की हे सिग्नल्स तुम्हाला मिळत नसतात, खंडित होतात. त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सीमध्ये सुद्धा खूप परेशानी होत असते. कारण की तुम्ही इमर्जन्सीमध्ये कॉलसुद्धा करू शकणार नाही जर तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम मिळाले नाही तर. मेसेज आणि UPI पेमेंट तर सोडाच. तर या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आता BSNLने एक नवीन मेगा प्लॅन आणलेला आहे. आता बिना नेटवर्क तुम्ही मेसेज, कॉल आणि UPI पेमेंट करू शकता. तर नेटवर्कची प्रॉब्लेम दूर झालेली आहे. आता ते मी तुम्हाला सांगतो आहे, सर्व माहिती तुम्हाला देणार आहे. हे बघा, वोडाफोन, आयडिया, एअरटेल, जिओ कंपन्यांनी आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये वाढ केल्याने, म्हणजे त्यांचे रिचार्ज त्यांनी महाग केल्यामुळे BSNLचे सुगीचे दिवस आले आहेत. सरकारी कंपनी BSNL देशात आपले इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्यासाठी फोकस करत आहे. तुम्हाला माहीत असेल की गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन जे आहे ते महाग केलेले असताना BSNLने मात्र त्यांचे जे प्लॅन आहेत ते स्वस्तच ठेवले असल्याने ग्राहकांनी आता BSNLला पसंती केली आहे. ग्राहकांनी BSNLचे प्लॅन घेणे सुरू केल्यामुळे जे खाजगी कंपनी आहेत BSNL सोडून इतर सर्व कंपन्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यांना आर्थिक जो फटका आहे तो खूप मोठा बसलेला आहे. तर मित्रांनो, काही दिवसा अगोदरच दूरसंचार विभाग DOTने BSNL डायरेक्ट टू डिव्हाइस D2D सर्व्हिस अनाऊन्स केली आहे, जी तुम्हाला कोणत्याही टेलिकॉम नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या विना कॉल, मेसेज आणि UPI पेमेंट करण्याची सुविधा देणार आहे. ही भारतात विकसित पहिली स्वदेशी टेक्नॉलॉजी आहे. मित्रांनो, काही दिवसाअगोदरच जे दूरसंचार विभागाच्या DOTने BSNL डायरेक्ट टू डिव्हाइस सर्व्हिस, म्हणजे तुम्ही समजू शकता BSNL डायरेक्ट टू डिव्हाइस सर्व्हिस आहे. म्हणजे यामध्ये जे टावरवरून जे सिग्नल असतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट सॅटेलाईटवरून तुमच्या मोबाईलला सिग्नल मिळतील
म्हणजेच तुमच्या मोबाईलवर डायरेक्ट सॅटेलाईटवरून सिग्नल येणार आहे, जे तुम्हाला कोणत्याही टेलिकॉम नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या विना, म्हणजे जे तुम्हाला टावरवरून सिग्नल तुमच्या मोबाईलपर्यंत येत होते आणि तुमचा मोबाईल कनेक्ट होत होता, ते आता होणार नाही आहे. तुम्हाला टावरवरून सिग्नलची काही गरज राहणार नाही आहे. तुमचा जो फोन आहे तो डायरेक्ट जे डिवाइस सर्व्हिस आहे यावरून तुमचे जे सर्व कामं होतील, कॉल आहे, मेसेज आहे आणि UPI पेमेंट आहे इत्यादी करण्याची सुविधा तुम्हाला मिळणार आहे. तर मित्रांनो, BSNLची सॅटेलाईट टू डिवाइस सर्व्हिस काय आहे आणि ही योजना कशी काम करते ते जाणून घेऊया. आपल्या X हँडलवरून घोषणा करताना DOTने सांगितले की BSNLची ही सर्व्हिस सॅटेलाईट टू डिवाइस आहे, म्हणजे डायरेक्ट सॅटेलाईटद्वारा चालणारी सर्व्हिस आहे जी कुठल्याही अडथळ्याविना चालणार आहे. म्हणजे आता नेटवर्क प्रॉब्लेम खतम. म्हणजे तुमच्या फोनला जर नेटवर्क सिग्नल मिळत नसतील, तुम्ही कुठे बाहेरगावी जाता त्यावेळी, किंवा मग तुम्ही कुठे दूर गावामध्ये राहता, तिथे कुठल्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला फोनमध्ये डायरेक्ट सॅटेलाईटद्वारा सिग्नल मिळणार आहे आणि तुम्हाला कॉल, मेसेज आणि UPI पेमेंटसुद्धा करता येणार आहे. यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. तुम्हाला दूर गावामध्ये सुद्धा मोबाईल टावरच्या नेटवर्कवर निर्भर राहण्याची गरज राहणार नाही. तर तुम्ही बघू शकता, सॅटेलाईट टू डिवाइस, डायरेक्ट सॅटेलाईट टू डिवाइस सर्व्हिस ही लवकरच भारतात लॉन्च केल्या जाणार आहे. आणि ही जी सर्व्हिस आहे, डायरेक्ट सॅटेलाईटवरून तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सिग्नल मिळत जाणार, म्हणजे तुम्हाला कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही कुठेही भारतात कुठेही फिरला तरी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नेटवर्क राहणार आहे. तुमचे नेटवर्क कुठेही जाणार नाही आहेत. किंवा मग तुम्ही दूर गावामध्ये सुद्धा गेलात तर तुमच्या फोनला नेटवर्क हमेशासाठी राहणार आहे, कारण की हे सॅटेलाईटद्वारा तुमच्या फोनमध्ये सिग्नल मिळणार आहेत. कारण खालचे जे टावर आहेत जमिनीवरचे, त्या टावरवरून तुम्हाला सिग्नल मिळणार नाही आहेत, कारण की टावर कुठे असतात तर कुठे नसतात. त्यामुळे काय होते की तुमच्या फोनमध्ये सिग्नल मिळत नसतात, कनेक्टिव्हिटी जे असते ते होत नसते. परंतु आता डायरेक्ट सॅटेलाईटवरूनच तुमच्या फोनमध्ये जर कनेक्टिव्हिटी राहिली तर मग तुमच्या फोनमधले सिग्नल जाणार नाहीत आणि तुम्हाला ही सर्व कामं करता येणार आहेत. कॉलसुद्धा करता येणार आहे, मेसेज आणि UPI पेमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. आणि ही जी सर्व्हिस आहे ही इमर्जन्सी सर्व्हिस आहे, म्हणजेच तुम्हाला या 3-4 गोष्टी त्या सिग्नलवरून करता येणार आहेत. कॉलसुद्धा तुम्ही करू शकता, मेसेज आणि UPI पेमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. ही सर्व्हिस घेण्यासाठी काही जे सेटअप जे असते तो सेटअप प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या फोनमध्ये सॅटेलाईटद्वारा सिग्नल मिळणे चालू होणार आहे. त्यासाठी जी किंमत आहे थोडी महाग राहणार आहे, कारण पूर्ण सेटअप करावा लागणार आहे आणि म्हणून ही जी सर्व्हिस आहे थोडी महागडी असणार आहे. लवकरच ही सर्व्हिस आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.